नागराज आजवर जे जे जगलाय, जे त्यांनी भोगलंय, जे त्यांनी काही माणसं उपभोगतात, काही माणसं भोगतात आणि काही माणसं ते उपभोगून भोगून पुन्हा तुम्हाला भोगायला लावतात आणि ते म्हणतात की बघा. नागराज मंजुळे हा माणूस तुमची गच्चांडी धरत नाही. तू अशा पद्धतीचा सिनेमा काढून माझ्यावर, माझ्या पोरीवर, माझ्या आसपासच्या माणसांवर तू उपकार करतोयस, उपकार करतोयस, उपकार करतोयस. नमस्कार. तो लाइव आने का कारण एकतर मराठी आणि हिंदी दोन्ही भाषांमध्ये बोलणार आहे. याचं कारण आज एका सिनेमाविषयी, झुंडविषयी बोलायचं आहे, नागराजविषयी बोलायचं आहे तुमच्या सगळ्यांशी. आणि जे हिंदी भाषिक आहेत त्यांना सुद्धा सांगायचं की आमचा नागराज हिंदी चित्रपटामध्ये येतोय. म्हणजे ह्याच्याविषयी हिंदी चित्रपटाचं सर्वप्रथम अभिनंदन. झुंड एक असा सिनेमा आहे, म्हणजे मी हाचा चेहरा घेऊन का करतोय हे लाईव्ह. माझं मी पडलो आणि मला लागलं, तर मी ना आय वॉज सर्चिंग फॉर सम स्पेक्स की हे लपेल. आणि मग माझ्या मनात विचार आला की मी हे का लपवतोय. हा माझाच तर चेहरा आहे. हा चेहरा माझा असून सुद्धा मला लपवायची गरज काय? का तर मला लागलंय म्हणून, मी पडलो म्हणून. विद्रूप दिसतोय हा चेहरा, पण आरशात तर मला बघावाच लागतो की हा चेहरा. मग मी तो कुठे लपवणार आहे? मला माहितीच आहे की जखम आहे माझ्या चेहऱ्यावर. झुंड एक्झॅक्टली तसा आहे. झुंड हा तो चेहरा आहे, हा चेहरा आहे. अजिबात न लपवलेला, विदाऊट मेकअप. नागराज आजवर जे जे जगलाय, जे त्यांनी भोगलंय, जे त्यांनी काही माणसं उपभोगतात, काही माणसं भोगतात आणि काही माणसं ते उपभोगून भोगून पुन्हा तुम्हाला भोगायला लावतात आणि ते म्हणतात की बघा. नागराज मंजुळे हा माणूस तुमची गच्चांडी धरत नाही. तो फक्त हलगी वाजवत राहतो आणि त्याची हलगी वाजून वाजून आणि काय ग्रेटेस्ट गोष्टी केल्यात त्यांनी या सिनेमामध्ये. फॅन्टास्टिक फिल्म. आय सॉ इट 3 days बॅक विथ नागराज. आणि मला त्याच्या टीमला भेटायचं सगळ्यांना. ज्या पद्धतीनं कामं केली आहेत त्यांनी, म्हणजे अमिताभ बच्चनला असा बच्चनच नाही पाहिला मी. असा अमिताभ बच्चन नाही पाहिला मी. अशी अनेक वर्षांमध्ये असं परफॉर्मन्सेस पाहिलेले आहेत. असे पोरांनी परफॉर्मन्सेस दिले. सगळी नवीन पोरं, सगळी नवीन पोरं आहेत. काही टीम मधली आहे. नागराज आणि टीम काय, म्हणजे काय टीम आहे. काय बोलतो हा सिनेमातनं तो. श्रद्धेविषयी जे बोलतो, माणुसकीविषयी जे बोलतो, त्या झोपडपट्टीविषयी जे बोलतो. ये है मेरा झोपडपट्टी. ही जी झोपडपट्टी ही कोणाची आहे? मला आठवतंय शाळेत जाताना, सेंट जॉन सेकंडरी स्कूलमध्ये जाताना भोकरवाडी, राजेवाडी नावाची झोपडपट्टी होती. काही काही मुलं यायची नाही तिथून. काय मनात भीती भरलेली होती. बोललं जातं ना, हे तिकडून नको जाऊ, तिकडे झोपडपट्टी आहे, तिथून नको जाऊ. काय असते झोपडपट्टी? कोण आहेत ही माणसं? ही माणसं कोण आहेत? विदाऊट मेकअप वावरणारी, ज्यांच्या अंगामध्ये रग आहे. नागराज एका ठिकाणी झुंडमध्ये म्हणतो, म्हणजे बच्चन साहेबांच्या तोंडी संवाद आहे की ये लोग पत्थर बहुत जोर से फेंकते हैं तो काश तोड़ सकते हैं. इन्हीं लोगों को अगर
इनके हाथ में बॉल थमा दी जाए तो ये फास्ट बॉलर बन सकते हैं, विश्व के सबसे तेज गेंदबाज बन सकते हैं. और म्हणजे काय नाही आहे हो त्या पोरांकडे, काय नाही. ही कोण पोरं, कोण आहेत ही कोणाची पोरं आहेत? ही जी माझी मुलगी आत्ता इथे बसली आहे, ही मुलगी आणि एक झोपडपट्टीमधली एक मुलगी, काय फरक आहे? तिच्या आईबापाचं पण तिच्यावर तसंच प्रेम असणार ज्या प्रेमाने मी तिला खाऊ पिऊ घालतोय. आपण हळूहळू फरक करायला लागतो. आणि हा जो फरक आहे आपल्या मला विनंती आहे कळकळीची सगळ्यांना, की सगळ्यांनी कृपया एकदा आपापल्या मुलांना दाखवा हा सिनेमा. दाखवा की काय आणि म्हणजे सगळ्यात ग्रेटेस्ट गोष्ट काय नागराजची, की त्याच्या प्रत्येक कवितेमध्ये त्याचं जगणं आलेलं आहे. पण ती एक कविता त्यांनी 1,00,000नी गुणून ती पडद्यावर त्यांनी आणली आणि ती दाखवली त्यांनी ती कविता. आणि ती कविता आपली होते. त्यानं फॅन्ड्री केला होता ना, तेव्हा मी अनेक लोकांना खूप मागे लागून बघा फॅन्ड्री बघा, तर मला असं सांगितलं होतं की हे डुकराच्या मागे जाणाऱ्या माणसाची काय कथा असते होय. आणि त्याचं जगणं आहे ना तसं. मग म्हणजे आता तुम्ही तो जगलाय, तो जगत असताना ते जगणं तुम्ही त्याला दिलं समाजाने, आणि मग आता त्या जगण्याविषयी तो भाष्य करतोय, तो ती तुम्हाला नाही चालतोय. आणि बरं शिवाय आणखी एक गोष्ट करायला लागला ना तो त्याचा परत बिझनेसही करायला लागला ना, मी व्यवसाय. कारण निर्मात्याचे पैसे असतात ना, जो निर्माता असतो ते सेट लावायला, आणि ते अमिताभ बच्चन काय फुकट काम करत असेल का? हा, ते सैराट एवढे पैसे मिळवून दिले इंडस्ट्रीला. मग सैराट नंतर मग काय नागराज आहे. पण नाही, तो हे सगळे ठोकताळे सगळं बाजूला ठेवतो आणि तो सिनेमा बनवतो. आणि तो सिनेमा बनवताना जून पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल, अमिताभ बच्चनगिरी काय करूच दिली नाही त्या माणसानं. लय डेंजर, फारच डेंजर पिक्चर बनवला. आणि हा म्हणून मग मी विचार केला की यार मग जाऊयात ना लाईव्ह या चेहऱ्या सहित, आणि सांगूया ना सगळ्यांना हा चेहरा आहे तो झुंड. फारच म्हणजे कळकळीची विनंती आहे माझी की तुम्ही प्लीज जा थिएटरला आणि सगळ्यांनी झुंड बघा. झुंड पाहताना रडू येतं आतमध्ये. कारण ना त्या झोपडपट्टीतला एक पोरगा म्हणतो की मेरे को कोई पूछा नहीं आज तक कि तू कैसा है. फारच नागराज सुद्धा बघतोय का लाईव्ह? नागराज तू आहेस का लाईव्ह? तू असलास तर ये की 2 मिनिटं. डोळ्याच्या खाली काय झालं? अरे सुरुवातीपासून नाही आले तुम्ही, सांगितलं ना मी. लागलं, मारामारी नाही झाली. नागराज आहेस का रे तू? स्पॉइलर काय नाही देत रे. आयला थिएटर सिनेमावाल्याला सांगतोय स्पॉइलर नको. अरे किधर है भाई? नाही, समाजाचा एककल्लीपणा नाही. मी म्हणतो हा समाजच आहे ना, हा समाजच आहे ना. हा कोणा समाज म्हणजे काय असतो? तुम्ही आम्हीच असतो ना, आणखी काय असतं? कस काय लागलं? पडलो रे मी, ह्याच्यावरनं पडलो, मातीवरून. तो
नजरों से गिरने से अच्छा है की अपने आप ऐसे. अमिताभला स्कोप आहे का नाही, अमिताभला स्कोप आहे का नाही पिक्चर बघा. फारच खतरनाक पिक्चर बनवलाय मंजुळेनी. आणि काय प्रवास आहे हो हा. ते पिस्तुल्या काय आणि ते कुठं स्वतःला बंद करून घेतला लायब्ररीमध्ये आणि मग त्याच्यानंतर 2 वर्ष फक्त पुस्तकच वाचत बसला. आणि जेव्हा तो भेटायचा ना त्यावेळेला तर इतकं यश मिळून काय काडीचा फरक नाही होता त्याच्यात. केस फक्त पांढरे झाले, बाकी काहीच नाही फरक त्याच्यात. गरीब आणि श्रीमंत यात ते गरिबी श्रीमंती ते सोडून द्या, त्याचं काही नाही. सिनेमा बघा, तो जो माणूस आहे त्याला विचारा तुला कसं वाटतंय. रिक्षावाला, टॅक्सीवाला, जी कोणी माणसं आहेत ना त्यांना विचारलं पाहिजे की तुम्ही कसे आहेत. प्रत्येकाशी बोललं पाहिजे. हे हा कोण आहे मला बोलणारा. आणि ते तो जो परकेपणाची भावना आहे ना, म्हणजे तो जो कॉम्प्लेक्स आहे ना, तो या मुलांमध्ये आणि यांना जो कॉम्प्लेक्स जो दिला जातो. सगळे नागराज मंजुळे नाही बनू शकत, शक्यही नाही. पण नागराज सारखा एखादा माणूस जो आहे तो या सगळ्यांना एकत्र घेऊन चालतो, तर तो एक गुण आपलं तर म्हणा, आपलं तर म्हटलं पाहिजे. नागराज होता पण मला दिसत नाही. मला 1 मिनिट. रिक्वेस्ट टू जॉईन. तुम्ही हे कोण आहेत? ए यार, कोणी काय पाठवायला लागले रिक्वेस्ट? कसं जॉईन करणार? गोदावरी कधी येणार? गोदावरी येणार आहे, लवकरच येईल. गोदावरी विषयी खूप चांगली बातमी मी तुम्हाला सांगेन. गोदावरी उद्या 5 तारखेला आणि 7 तारखेला 2 स्क्रीनिंग्ज आहेत पुण्यामध्ये. पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलला सिलेक्ट झालाय. तर आता गोदावरीचा विषयच नाही भाई, आता याचा विषय. कशाचा? आपल्या झुंडचा, आहे का नाही? अरे होता तो. हां, पावनखिंडबद्दल. पावनखिंड मला पाहायचा आहे. मी गेल्या 3 वर्षात जो सिनेमा बघितला पहिल्यांदा थिएटरला, दॅट वॉज झुंड. पावनखिंड परवा गेलतो तर हाऊसफुल होता, मला मिळाली नाही तिकीट. असं आहे सर. इतके मोठे डिरेक्टर येऊन गेले, मग ही स्टोरी पहिले का नाही दाखवली? त्याला जेव्हा दाखवायची तेव्हा दाखवीन तो. झुंड बद्दल एक शब्द सांगू, जबरदस्त. आरसा आहे तो, म्हणजे तो आरसा दाखवला त्याने. आणि त्या आरशात आपला चेहरा फार आता बघा कोण एक्सेप्ट केली मी. एक्सेप्ट केली तरी का होत नाहीये? आला का? आला. ए भाई मंजुळे, बोला. एंट्री पाहिजे ना. काय ते असं पहिल्यांदा करतो मी. हा? ते पहिल्यांदा करत तुम्ही. क्या बात है.
नागराज, मला तुला हा. तुला हे माहितीच आहे, पण मला तुला हे त्या सगळ्या जगासमोर ओरडून सांगायचं होतं की तू झुंड सारखा सिनेमा बनवला, त्याबद्दल तुझा मित्र म्हणून, या समाजात राहणारा नागरिक म्हणून, आणि जो काही मी आहे, माझ्या सगळ्या बऱ्या वाईट समजासहित मी, माझ्या जे काही माझं व्यक्तित्व आहे, जे काही माझं शिक्षण आहे, जे काही माझी समज आहे, त्या सगळ्या सोबत ठेवून मी तुझा मनापासून आभार व्यक्त करतो. तू अशा पद्धतीचा सिनेमा काढून माझ्यावर, माझ्या पोरीवर, माझ्या आसपासच्या माणसांवर तू उपकार करतोयस. कारण नाही, चित्रपट मला माहितीये तुला ते फार कौतुक आवडत नाही, पण ते करू दे आम्हाला, कारण आमचा तो तरी अधिकार आहे. तू चित्रपट बनवतो का नाही, मग त्याच्याबद्दल बरं वाईट बोलायचा अधिकार आमचा आहे. आणि तू मित्रच आहे, पण आणि तुला ते सगळं घ्यावं नाही वाटत तुला, की नको नको जाऊ दे. पण नाही, हे सोपं नाहीये. तो सिनेमा इतक्या वेळा काय काय झालं, तुझा सेट काढण्यात आला, तुला किती त्रास झाला, हे सगळं जवळून पाहिलेलं आहे. आणि हे होऊ नये, आज या कोरोनाच्या काळात सुद्धा ते टिकवून ठेवणं आणि ते करत राहणं, चांगलं काम करत 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 इथपर्यंत येऊन, त्यामुळे, आणि शिवाय जो संदेश मला, आज 3 दिवस झाले मी पिक्चर बघून, मला पिक्चर तसूवर हल्ला नाही रे माझ्या मनातनं, हलतच नाहीये. एक एक गोष्ट त्या वस्तीमध्ये स्वतःचा कचरा टाकणाऱ्या माणसांपासून ते त्या मुलांना ते विचारणं की मेरे को कोई आज तक पूछा नहीं तू कैसा है, कुणीतरी आपल्याला विचारणं कसा आहेस बाबा, काय बाबा काय म्हणतोस, हे किती महत्वाचं आहे. आणि तू ते विचारतोयस आता त्या चित्रपटाच्या रूपानं. अमिताभ बच्चनला घेऊन अमिताभ बच्चनला बच्चनगिरी करूच दिलेली नाहीये. म्हणजे एखाद्या माणसाला म्हणजे एखाद्या त्यांनी ते सुटेबल काम केलंय त्यांनी, तेच म्हणतो ना. म्हणजे शूटर, एक शार्प शूटरला बोलवायचं आणि म्हणायचं हा आता तुझा नेम सोडून बाकीचं सगळं वापर. बच्चन साहेब ते सर्वसामान्य माणूस, त्या बच्चन साहेबांना सर्वसामान्य माणूस म्हणून बघायची आपल्याला सवय नाहीये, आपण बघू शकत नाही. महानायक म्हणतो, महानायक आणि महामानव एका फ्रेम मध्ये तू आणलेस. हे तूच करू शकतो नागराज. मला बस बस एवढंच म्हणायचं. आज तुझं प्रीमियर आहे, तू 4च पिक्चर बनव वाटल्यास इथून पुढं, किंवा 5च बनव किंवा 2च बनव, पण तू हेच बनव, तू हेच सांग आम्हाला. कारण हे सांगणार दुसरा माणूस नाही आता. बाकीचं सगळं सांगणारी सगळी माणसं आहेत, हे सांगणारा माणूस नाही. आणि त्यामुळे तुझं असणं फार महत्वाचं आहे. आणि आणखी एक गोष्ट, तू जे घडवतोयस ना त्या टीमच्या निमित्ताने, तुझी जी टीम तू घडवतोयस ना, ती तुझी टीम जी आहे त्यांना तू बनवतोयस. त्या एक मला माहितीये, मला सांगू दे, नागराजनं आजपर्यंत मला सगळ्यांना सांगायचं, जितकी मुलं त्याच्याबरोबर काम करून गेली, मग ती टेक्निकल डिपार्टमेंट मध्ये असू दे किंवा ते ऍक्टर्स असू दे, त्यानं त्या सगळ्या मुलांचं शिक्षण केलंय. त्या सगळ्या मुलांना तो काही ना काही शिकवत राहतो, स्वतःच्या खर्चाने तो सगळं करत राहतो. हे कोणी नाही करत. ही फार महत्वाची गोष्ट आहे. आज तू ज्यांना शिकवतोस ना नागराज, उद्या ती उठून ती दुसऱ्यांना शिकवणार आहे. तू हे जे करतोय, तू जगाच्या हातात तू दगड दिलास, बरोबर आहे, पण शेवटी दिलास पिक्चर मध्ये. असं तू पुस्तक देतोस ना हातात, ते महत्वाचं आहे. मला तुला थँक्यू म्हणायचं होतं. शुभेच्छा ते तर तुला माहिती आहे. धनुष कौतुक करतोय, आमिर खान कौतुक करतोय, ते करणारच, ते करणार, कारण त्यांना करावं लागेल. ही जबरदस्ती कसली आहे, कलेची जबरदस्ती आहे की बघा मी सांगतोय. तू एकदा एका इंटरव्ह्यूत म्हणला होतास की जेलर बदलतोय फक्त, मी तर जेलमध्येच आहे. ही भावना, ही जाणीव करून देणं, आणि माझ्यासारख्या माणसाला तू ही जाणीव करून देणं प्रेक्षक म्हणून, की तू लक्षात ठेवा, तू हे बघ, डोळसपणे बघ, उघड्या डोळ्यांनी बघ. आणि ही जी जखम आहे, ही जखम या जखमेसारखाच आहे झुंड, या जखमेसारखेच आम्ही आहोत. तुम्ही आम्हाला टाळू शकत नाही.
कारण तुम्ही म्हणजे आम्हीच होत आणि आम्ही म्हणजे तुम्हीच होत. काय फरक नाही आपल्यात. हे सांगितलं तू या चित्रपटात. आणि त्याच्यात पुन्हा नुसतं हे उपदेशाचे डोस नाही ना रे, एंटरटेनिंग सिनेमा आहे ना तो. ते तुला बरोबर जमतं राव. ते संवाद जे तू लिहिलेले आहे, इम्प्रोव्हायझेशन वाटावा असे संवाद कसे काय लिहू शकतो तू? ही भाषा तुला कुठनं आली? तुला ते जगणं माहितीये, पण एवढं परफेक्ट भाषा कुठून येते तुला? अजय तू भारी आहे, त्याच्याबद्दल काय वादच नाही. अजय असं कसं काय गाणं लिहू शकतो? हमको दुनिया ने रोज देखा है फिर भी अनदेखा झुंड है. हे सगळं तुझं जे इंजेक्शन देतोय ना तू लोकांना, थँक्यू. थँक्यू. तुला आज एवढं कौतुक आणि दम देऊन थँक्यू. तुला आवडतं. तू माझा दोस्त आहे, मित्र आहे, त्यामुळे तुला माझं काम आवडतंच. पण तू खूप सेन्सिबल माणूस आहेस, त्यामुळं तेही मला माहिती की तू बोलतोय ते त्यात काहीतरी सेन्स आहे. आणि बरं वाटतं. मी पहिल्यांदा असं आलोय लाईव्ह असं आयुष्यात मला माहितीये. मला लय वेळ गेला, ते कसं करायचं ते कळत नव्हतं, पण आलोय आता. जाऊ दे. तुला जे कळतंय ना करावं, ते फार भारी करतोस. त्यामुळे याचं काही घेणं नाही. तुला ते बरोबर जमतंय. आज नागराज किती वर्ष झाली? 10 वर्ष झाली ना सिनेमा बनवायला लागल्यापासून? कशाला रे? मला नाही ऐकायला, मध्ये गेला, लाईन गेली. काय कशाला 10 वर्ष झाली? सिनेमा बनवायला तू सुरुवात केलीस? हा 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 12ला शूट केलं, 14ला रिलीज झाली माझी पहिली फिल्म. 12 म्हणजे 9 वर्ष. हा 12 म्हणजे 10 वर्ष झाली ना. हा 10 वर्षात करमळ्यापासून कुठपर्यंत पोहोचलाय बघ प्रवास. तुमच्यापर्यंत आले. आणि गंमत कशी आहे, अजून करमाळा एका हातात धरून आहेस तू. हा बस, बाकी काय नाही. तू आता एन्जॉय कर, तुझं प्रीमियर होऊ दे, लोकांनी तो जास्तीत जास्त चांगला बघू दे आणि येऊ दे एकानंतर एक. तू कामही कर, तू ऍक्टिंगही कर, सगळं कर, तू सगळंच कर आणि असाच राहा नागराज. थँक्यू जिते. तुम्ही असं राहते असंच बरोबर तुमच्यासारखी. बाय 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 बाय. बघा सगळ्यांनी झुंड बघा. नागराजच्या निमित्ताने साक्षीनं सांगतोय, प्लीज आपापल्या, मी माझ्या मुलीला घेऊन जाणार आहे झुंड बघायला. मला तिला दाखवायचंय, मी ठरवलंय हिला दाखवणार मी. सगळ्यांनी बघा. पुन्हा एकदा विनंती करतो. बाय.